नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. माझे हे व्हिडिओ आवडले तर नक्की मला सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. पपू मोरे दादांनी सांगितल्याप्रमाणे मनातल्या मनात मंत्र जप कोणत्याही वेळी, कोणत्याही अवस्थेत व कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो. त्याला काही मर्यादा नाहीत. आई वडिलांना त्यागून कुठलाच देव भेटू शकत नाही. आई वडिलांमध्येच अर्धे यश असते त्यामुळे आई वडिलांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कठीण काळात त्यांचा चांगला आशीर्वाद सर्वात प्रथम उपयोगी येतो. देवीची सेवा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा 9 अक्षरी 9 मंत्र सामर्थ्यशाली असून यात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही देवींची सेवा होते. प्रत्येकाने रोज किमान 16 वेळा एक माळ जप करावा. श्री स्वामी समर्थ. 99% मानवी प्रश्न. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय वाचन, 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, 1 माळ गायत्री मंत्र जप व पंचमहायज्ञ केंद्राची आरती केल्याने सुटतात. श्री स्वामी समर्थ केंद्रात सर्वात महत्त्वाची सेवा ही आरती मानली जाते आणि ती आपण जर नियमित केली तर त्याच्या आपल्याला चांगलेच फळ मिळते. जो सेवेकरी मनोभावे स्वामी महाराजांचा जप करेल त्या सेवेकऱ्याला आयुष्यभर स्वामी महाराज जपतील. आपण श्री स्वामी समर्थाचे जितके घट्ट जोडले जाऊ तेवढा चांगला तीव्र बदल आपल्याला आपल्यात घडलेला दिसेल. स्वामी महाराज शक्ती ही खूप मोठी आहे. आपल्याला समजण्यापलीकडे स्वामी सेवा ही खूप सुंदर सेवा आहे. श्री स्वामी समर्थ. आई वडील आपणास जन्म देतात, देह देतात, त्यांचे उपकार आपणावर आहेतच, परंतु गुरु हा आपल्यास खऱ्या अर्थी माणूस बनवितो. मन लागणार आहे ते प्रत्येकाने ध्यानात असू द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अंगावर कपडे ठेवले नाहीत, पण मानवासाठी सोन्यासारखी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दाखविला. आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा त्याग करणं सोपं नसतं. कोणताही त्याग करायला मन समाधानी पाहिजे. त्यामध्ये लोभ, वासना, इच्छा, आकांक्षा काहीच उरत नाही. तेव्हा त्या व्यक्तीला त्याग करता येतो. त्याग करणे हे खूप अवघड आहे. त्या त्यागाचे पालन करणे त्यापेक्षा अवघड. त्याग हा फक्त थोर व्यक्तीलाच जमतो आणि तो त्याग कायमस्वरूपी पाळताही येतो. त्यामुळे त्यांचे नाम हे निरंतर असते. ते अजरामर होतात. त्यांची कीर्ती महान होती. असे किती थोर संत पुरुष आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. श्री स्वामी समर्थ. शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आणि आकड्यातून वर येणारा सत्ता गाजवतो. श्री स्वामी समर्थ. मन स्वामी मार्गात तल्लीन झाले की आयुष्याचे सार्थक होते. कोणीतरी विचारले, या जगात तुझे असे स्वतःचे कोण आहे? मी हसून सांगितले, माझे स्वामी, माझे स्वामी, माझे स्वामी. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.